सर सर विचार 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 सारा सार विचार तराल
धराल दुर्घट धराल दुर्घट दुर्घट भव सिंधु दुर्घट भव धराल दुर्घट धराल हे दुर्घट भव सिंधु धराल दुर्घट भव सिंधु धराल दुर्घट भव सिंधु भव सिंधु भव सिंधु भव सिंधु दयाचा चिंतने दयाचा चिंतने निर्शेला दयाचा चिंतने दयाचा चिंतने निर्जला संकट दयाचा चिंतने दयाचा चिंतने दयाचा चिंतने
सार विचार करा मोठा मोठे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भवसिंधू जन्मुने या कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहरनिशे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका म्हणे कोटे कुळे ते पुण्येत भावी गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भवसिंधू विठाला विठाला नमो विठ्ठला राजूया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौलिनिहान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण जीवाने मानेला संतांशी रंगव चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा खरा दयाळा तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका 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 रामराया सारासार विचार करा उठा उठे नामधरा कंठी विठोबाची तयाच्या चिंतने निर्शल संकट तराल दुर्घट भवसिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी मोबाईल बंद करा. पवनसुत हनुमंतराय यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, उपदेश करतात, थोडक्यात नामचिंतनाचं महत्त्व पटवून देतात. विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार. सेवा किमनिमित्त आहे, कार्यक्रम किमनिमित्त आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. मला वाटते सुंदरकांडाची सांगता, अन्नगर भोजनाचा कार्यक्रम हे 2 योग आहे, 2 पर्वकाळ आहे. सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. प्रथमतः मला वाटते गीते परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. टाळी वाजवा एक बार.
ज्यांना या कार्यक्रमाचं नियोजन केलंय मला वाटते माणिकराव निवृत्ती गित्ते, माणिक अनिल गित्ते, भगवान माणिक गित्ते या गित्ते परिवारानं सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. म्हणून प्रथमतः तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्या मुळाला याच गावातले सुपुत्र आमचे रमेश भाऊ गित्ते कुठे मध्ये या कार्यक्रमाला एक एकाची म्हणून व्यापारी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांना सुंदर अशी चाल गायली. आपल्या परिसराचं भूषण संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे कैलास महाराज टाळी वाजवा एकबार त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागत साथ संगीत केली संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट माझ्यासोबत असणारे आमचे गणेशजी महाराज शिवसागर त्यांच्यासाठी टाळी वाजवा. ज्यांना सुंदर भजन सुरुवात केलं आमचे हरिभक्ती प्रायण आमचे रानबा महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा. त्यांच्या शेजारी वाचणारे आमचे संगीत अलंकार वारकरी रत्न आमचे गडदे महाराज अलीकरा आमच्या हा दामपुरी आता सगळे आमच्या हरिभक्ती प्रायण मालेवाडी मला वाटते कासारवाडीची भजनी मंडळ आहे. आमच्या हरिभक्ती प्रायण गोविंद महाराज सगळेच महाराज. आता कसं आहे शिळला दोनच सड पिले पाच म्हणलं की एखादं फटकत आहे. कुणाचं नाव राहिलं तर माफ करा. विठाला विठाला ज्यांची मृदंग अर्थात प्रति मृदंग भरशी ताल मनी मृदंगाचे आमचे दत्ता महाराज शेंडगेकर त्यांच्यासाठी टाळी वाजवा. माईक सिस्टीम सुंदर आहे. तुमचे नाव घेतलं कमी करू नका जास्त करा. आमचे कासारवाडीचे आमचे हा आमचे दामाजी कामाजी मामा उपस्थित आहे. सर्व आपल्याला कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे. वा वा म्हणजे थोडं वाढीत म्हणजे तेवढं तरी कशाला पण आनंद वाटला. प्रथमतः सर्व गीते परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. दोन योग एकत्र आणले कैलास बाबा. सुंदर कांडाची सांगता आणि नगर भोजनाचा कार्यक्रम हा पर्व काळ आहे. साधला हा पर्व काळ मोकळं झालं पाहिजे. हा बरेच दिवस झाले भेट नाही जरा ढिलं पडायला. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ टाळी वाजवा. या दोन गोष्टी एकत्र आहेत आणि मला पत्रिका वाचल्याशी एक शब्दाचा आनंद वाटला. सुंदर कांडाची सांगता बऱ्याच ठिकाणी समाप्ती लिहिते बरं का. मी विनोदाला सांगतो गडदे महाराज समाप्ती होते ते आपली परमार्थाची कधी समाप्ती नाही. सम्यक अधिक आपती बरोबर समाप्त. जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत कोणत्या कार्याची समाप्ती नाही.
जगातल्या काही गोष्टी संपणार आहेत. शरीर आटे संपदा आटे. हरिनाम नाटे ते बरं. तुम्ही शरीरावर किती प्रेम करा, दारू पिली तरी जाणार. मी आल्यापासून ओळखालो. आणि नाही पिली तरी जाणार. मग त्याच्यापेक्षा काहीतरी खाऊन काहीतरी पिऊन जीवन बर्बाद करण्यापेक्षा त्याचं भजन करून जीवनाचं का सार्थक करून घेऊ नये. का सार्थक करून घेऊ. शरीर तर कसंही जाणार आहे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जाएगी जलते जलते शम्मा जाएगी जलते ताली वाजवा. जिंदगी कट जाए कटते कटते, जिंदगी कट जाएगी कटते कटते. निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. ताली वाजवा ताली. मी विनोदाला सांगतो कामाचे बाबा, मला असे गुणीजन चांगले असले बरोबर वाटत नाही, फाशी घ्यावं लागते. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. गर्दे बाबा त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे मला फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला. टाळी वाजवा. विठाला विठाला. शरीर संपणार आहे. शरीर आटे संपदा. आता काही माणसं म्हणते त्या माणसाला काय कमी आहे, त्याच्या घरात सोन्याचा धूर आहे. कशाचा धूर हात असते. धूर कधी ना कधी. या धनाचा नदरी यशवात जैशी तरुवरो छाया, याता याती न चुके हे तू भोगची लकाया. या हरी भजना पिन तुझे जन्म जाते वाया, या लागे वैकुंठ नाता देखा चित्तकारे माया. हम नम भगवते राम. ही बिले हुशार असते. एका गावात चौकदाराने पाठीतच दंडू सोडला. मी म्हणलं काय झालंय, म्हणला टाइम झालाय. तेव्हापासून मी टाइमच्या आधी सोडायला. विठाला विठाला. धन किती कमवा, या धनाचा नदरी यशवात जैशी तरुवरो छाया. बस आबाळाची सावली राहत राहत. कोण दिवस येईल कैसा, हो कोण दिवस येईल टाळी वाजवा. कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा. कळे न कळे, कळे टाळी. न कळे या संपत्तीचा भरवसा, या देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा, कोण दिवस येईल कैसा. मला वाटलं झोपले काय. कोण दिवस येईल कैसा. 2 पाठ आहे. नाही देहाचा भरवसा, झोपा. काय ग
जाऊ द्या शरीरात संपदा तुम्ही धन किती कमवा राहणार नाही पण एका वाक्यात बोलतो हरिनाम नाटे ते बरवी देवाचं नाम चिंतन चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आहे खाली वाजवा कळला कैलास बुवा नामचिंतन आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे विठाला म्हणून सांगता म्हणून आजचं कीर्तन आहे सुंदरकांडाची सांगता आणि त्यातल्या त्यात नगर भोजनाचा काही यांची इच्छा असेल अपेक्षा असेल कोडा असेल एखादं संकट असेल आमच्या हनुमंतरायानं त्यांचं संकट सोडवलं मला वाटतं हनुमंतराय एक अशी देवता आहे बुद्धिमत्ताम वरिष्ठम हनुमंतराय तुमचं माझं कोडच सोडवतील यात काय नवल आहे जगाचा ब्रह्मांड चालक गतीर भरता प्रभू म्या बोलविल्या वृक्षाची मान हाले त्याची सत्ता रामप्रभूचं संकट नाहीसं करावं तुका म्हणे संकष्टाला शरण जावे मारुतीला जावे मारुतीला शरण जावे म्हणे संकष्टाला शरण जावे मारुतीला काय सांगाव महाराज झोपा यायला वाटलं आल्या आल्या दिसा इतकंच आहे पण जॅक इतकाच असतंय पुढचं बघा कळालं असलं तर पण 16 टायरची गाडी होती ते विठाला विठाला रात्री वाघोलीला होतो वाघोलीला पुण्यात वाघोली वाघोली आणि याला 7-8 वाजले उठू वाटना बरं तुमचं कसं आहे आता तुम्ही त्याच्यातलेच तुम्ही तसे आम्ही बरं हे लवकर येतात महाराज लोकांचं काय त्याचा धंदा आता आम्ही दुकानं टाकली पण मुद्दा विनोद बरोबरच नाही मुद्दा डोक्यात ठेवा परमार्थ जितका कठीण आहे तितकं कठीण काहीच नाही इथं आल्यानंतर काही नियम पाळावं लागतात इथं वाईट व्यसन करायचं हो म्हणा की वाईट व्यसन करायचं ऐका कुणाचं वाईट करायचं आणि त्यातले त्या शुद्ध अंतःकरणानं परमार्थ करणं फार कठीण आहे म्हणून भक्ती ते कठीण परमार्थ नव्हे लेकुराच्या थोडक्यात बोलतो आणि त्यातले ते तुमचे चेहरे पाहून मला आनंद वाटला टाळी वाजवा नाही तर काही माणसं कीर्तनात बसत काय लागवा तुझ्यावर का दुष्काळ पाडलाय का काय बरं घरी बी सुखी नाही तर इथं बी घरी का माणसं चांगली बसायला का काही माणसं घरी असेच बायको म्हणते चहा घेता का कॉफी घेता का थोडं दूध घेता का डिकासन घेता का थोडं रोगेल घेता का ही तयारी झाली आहे विठाला विठाला आपल्या जीवनातलं संकट नाहीसं व्हावं हनुमंतरायाची शरणागती महत्वाची आहे हनुमंतरायाचं जीवन बदाम काजू पिस्ता खाऊन नव्हतं पाहुणी या झाडी वरबडोनी पाला खावनी विठ्ठला आळवीत आळवावे खावनी विठ्ठला आळवावे खावनी विठ्ठला आळवावे खावनी विठ्ठला पाहुरिया झाडे वरबडोनी पाला पाहुरिया झाडे वरबडोनी पाला पाहुनी विठ्ठला आळवावे हो पाहुनी विठ्ठला आळवावे पाहुरिया झाडे वरबडोनी पाला पाहुरिया झाडे वरबडोनी पाला पाहुनी विठ्ठला आळवावे
जरा इमानदारीनं वाजवा. जोरात वाजवा, जोरात जोरात जोरात. जसे काय लग्नात बसलीत वाटूळ झालं वाटूळ झालं. विठाला विठाला पाहुली झाडे वरबडोनी पाला खावली विठ्ठला आळवावे. हे रे रे रे. काय ताकद असेल, काय शक्ती असेल. मग विचार करा, ज्यानं देवाचं संकट नाहीसं करावं. तुमचं नाव काय? वा अनिल भाऊ, तुमचं संकट निवारण करणं त्याला लई जड आहे. टाळी वाजवा. गावातला मीडिया कुणाला कुणाला म्हणायचे? मीडिया खरा हनुमंतराय. गावाच्या भाई का मंदिर असतंय, किती पिऊन एवढ्या. हा त्याला वाटतं मी लई वरी गेलोय, पण ते आपल्या उरी बसलेला आहे बुवा. त्यानं जर शिफ्टी फिरली जाग्यावर चेक करून लोक म्हणते ते पडलं नाही, त्यानं पाडलं. विठाला विठाला ही ताकद त्याच्यात आहे नाही का? माझ्या तुकोबरायाचं जीवन एकनिष्ठ जीवन. आणि तुकोबराया प्रत्येक युगात देवासोबत होती. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. कुर्ता तीर्था दोपार कली. मला वाटतं रामप्रभूचा काळ कोणता होता? रामप्रभूचा तीर्थायोग. आणि त्या टायमाला हनुमंतराया होता. कुणासोबत? रामप्रभू सोबत. आणि हनुमंतराया होते यात नवल नाही, अंगद नावाचं वानर होतं. तो अवतार आमच्या तुकोबरायाचा होता. कुणाचा होता? तुकोबरायाचा. मग तुकोबरायानं हनुमंतरायाच्या जीवनाचा सगळा विचार केला. तुकोबराया कुणालाही शरण झाला येड नव्हती. शरणजी हनुमंत. तुम्हा आलो काय भक्ती त्याच्या वाटा. ज्यांना तुकोबराया शरण जातात त्या तुकोबरायाचा अधिकार सामान्य आहे का? प्रपंच रचना सर्व ही भोगोनी त्यागिली. ऐका, ज्या तुकोबरायाचा एवढा मोठा अधिकार आहे आणि अधिकार असतानाच उपदेश करावा. अधिकार नसेल तर उपदेश करता येत. तुकोबरायाचा अधिकार होता. तुकोबरायाने विचार केला. विचार करीत नाहीत असे माणसं नाही. विचार करीता लटिकेत ते मूळ. मग तुकोबरायाने सांगितलं विचार करीत नाहीत असे माणसं नाही. अरे विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा कसा विचार करावा. सरतर विचार करा उठाऊटी. सरतर विचार करा उठाऊटी. सरतर
वाजायची कमी करते का? टाळी वाजवा टाळी. आणि भाऊ इमानदारीने ढिले झालं वगैरे झाले. हा घाम आलाय घाम आणि तिथं घाम तिथं उग केला सारा. विठाला विठाला हरे विठ्ठल. तो कबराला सांगितलं विचार करून आयुष्य वाया घालण्यापेक्षा असा विचार करा, सारासार विचार. आता तुम्ही सुटले माणसं आहेत गर्दे बाबा, तुमच्याकडे प्रमाण येणार आहे. सावध राहा, बंदी अशी गोळी घेऊन. काही गोष्टी सार आहे आणि काही गोष्टी आसार आहे. तुम्ही हुशार माणसा. भुईमुगाची शेंग वरचं टर्पल कसं आहे? वरचं टर्पल आसार. टर्पल आसार हो, शेंगदाणा सार. खारी वरचं टर्पल सार. आतली आठवडी वा. आंबा पाडाला पिकलाय. झोपले काय? आंबा वरचं टर्पल कसा आहे? टर्पल टर्पल आसार आहे, आतला रस सार आहे. कोय आसार आहे. जाऊ द्या. दूध दूध कसं आहे? वा. दुधात पाणी घातलेलं इकडं कोणी घालीत नाही. मग थोडक्यात बोलतो. लोणी लोणी कसं आहे? सार आहे. ताक आसार आहे. पेढा संपूर्ण सार आहे. तसं देवाचं नाम सार सार विठोबा नाम तुझे सार म्हणून सुलो पाणी फलकट तो संसार. येथे सार नाम एक सारा विठोबा. नाम एक सार. नाम एक सार विठोबाचे. हे नाम एक सार विठोबाचे. म्हणे ऐसा आहे कृष्णाचार. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार. म्हणे आहे कृष्णाचार. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार. नाम एक सार विठोबाचे. नाम एक सार. नाम एक सार विठोबा. नाम एक सार विठोबाचे. विठोबा विठोबा. गाडी गेली पुढे. वाटाळी वाजवा. तो का म्हणे आयुष्य आहे श्रेष्ठाचार. नाम एक सार विठोबाचे. या इथं या. बसा बसा. हा जाताना दक्षिणा देऊन जा. हा उशीर आलेल्या माणसाकडून दक्षिणा घ्यायला रिकाम देऊ नाही. विठाला विठाला नाम एक सार विठोबाचे. देवाचं नाम सार आहे म्हणून सारासार विचार करा. लवकर बोला. उठा उठी. आता सुरुवातीलाच आपला विषय झाला. काही माणसं म्हणतील महाराज गडबड करायची काय गरज आहे? आजच कीर्तनाला आलं म्हणजे भागत आहे का? आता सप्ताह जवळ येणारच आहे. सप्ताह का? हा हनुमान जयंतीच्या दिवशी. आता बरेच जण म्हणतात आजचं कीर्तन चुकलं तर काय हनुमान जयंतीला जाऊ. बरं हनुमान जयंती येईपर्यंत आपली जयंती कुठं होते की? आता बरेच लोक म्हणते सकाळचा त्या काल भेटला. दोघांनाही तंबाखूला चुना लावला. दोघांनाही वडापाव खाला. कसा काय कुचकाला? विनोद म्हणून सांगितलं नाही. लवकर काय विचार करायचा आहे? लवकर का परमार्थ करायचा आहे? करा करा लाग पाठ धरा पंढरीची वाट. बस करावी तातडी परमार्थाची. एक मुद्दा डोक्यात ठेवा. एक बर काय संसार मला वाटतं एकट्यानं करावा आणि परमार्थ सगळ्यानं करावा. सगळ्यानं करावा. एका बाईनं स्वयंपाक केला ना. नाही येते येते. कोण आहे? कोण आहे? हा बसू द्या बसू द्या. हा खाली आलेले आपण तिकडे बघायचं नाही. ही लई अवघड आहे.
ही इतकं सोपं नाही कैलास भाऊ, आठवावं लागतं, आठवून पटवावं लागतं आणि पटवून वटवावं लागलं. आठवलं पटवलं वटवलं तर बरं, नाही तर कटवलं म्हणायचं. इतकं सोपं नाही हो. आणि भाऊ विमान द्यायला आता हे महिला म्हणून माझ्या कटुळू टुळू बघायला वाढू झालं. त्याला वाटतं पुन्हा आणलाय माझ्या नमुना. विनोद म्हणून सांगत नाही, सुगरण बाईला लई स्वयंपाकाला त्रास घ्यावा लागतोय. काय सारवडकर बाबा, सुगरण बाई माहिती ना तुम्हाला? सुगरण काही बायानं जर चपाती केली ना, चपाती होती चपाती, चपाती वेगळी चपाता वेगळा. चपाती अशी चपाता 4-4 माणसाला उचलत नाही, त्याचं नाव चपाता म्हणायचे. विठाला विठाला काय सांगू लागलो? हा कीर्तन सगळ्या वस्तूची गॅरंटी आहे. जाऊ दे, 1 मिनिटात बोलतो. हा मंदिरात बल्ब लावलाय ना? हो म्हणा की लावलाय ना. त्या बल्बाची गॅरंटी आहे. किती दिवसाची? 6 महिने 1 वर्ष. 6 महिन्याच्या आत 1 वर्षाच्या आत बल्ब शार्ट झाला तर बदलून मिळतोय. त्याची गॅरंटी. ह्याची काय गॅरंटी आहे? याची गॅरंटी नाही, पण उठाउठी रसगिणी सत्ता नाही हाती, नाही हाती रसगिणी सत्ता नाही हाती, नाही हाती रसगिणी सत्ता नाही हाती, नाही हाती रसगिणी सत्ता नाही हाती. ओम क्षण भंगुर है नाही लगता, रसगिणी सत्ता नाही हाती, नाही हाती रसगिणी सत्ता नाही हाती. क्षण भंगुर है क्षणभंगुर हे आहे ना. आणि ग्रासगिरी सत्ता नाही हाती. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो, लई टाइम घालला नाही. महाराज खरंच यांचं भाग्य आहे. काही माणसं मरून गेले पण देवाचे नवस फिटले. बऱ्याच बाय आम्हाला म्हणतात, महाराज मैं आजानं नवस बोलला होता मग आजा गेला. आजानं फिरणं झाला नाही. का सांगतो? याची गॅरंटी नाही. काय सांगता येते? मग विचार उठाउठी सारासार विचार करा. आता काही गोष्टीचा विचार करायचा नाही, लक्ष देऊन ऐका. काही गोष्टीचा एकदाच करायचा आहे आणि काही गोष्टीचा विचार सतत. दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा कधी विचार करायचा? कायलाच बुवा, 2 जण नवरा बायको होती. किती होते? 2. हा, 2च असते. मला वाटलं महिरीच गेली काय. माझ्याकडे बघा, या लवकर या. इथे 3 वाजलेत. आता घोटाळा झाला. बऱ्याच जणांना माहिती आहे 1 ते 3 आहे. सुटला असेल आता, जाचल भेटायचं. विठाला विठाला त्याच्यामुळे मी थोडा टाइम काढलाय. म्हणलं वाजू द्या 3:30. तुम्हालाही घडतंय हो म्हणा की. नाही, हे कसं आहे, बाकी गप्पा हा नाही टाइम आहे हो. कीर्तन ऐकाय कुणाला टाइम आहे? विठाला विठाला इतकं सोपं नाही. ऐका काय सांगू लागलो? कीर्तन 2 जण नवरा बायको होती. किती होते? 2 जण. योगायोगानं दोघांची वडील. आणि खरं सांगा कैलास बुवा, घरात हुशार कोण असते? कोण आहे? बायको तुम्हाला सतत म्हणते, तुम्हाला आता अक्कलच नाही. हो म्हणा म्हणते का नाही? आणि हे कैलास बुवा, ह्याला जर म्हणलं तुम्हाला अक्कलच नाही, हे म्हणतात तसं म्हणू नको. काय करा? नाही इलाज को क्या इलाज? झाकली बूट 1.25 लाखाची. बायकोनं बोलून घेतलं, इकडे या. म्हणे का? तुमच्या आईची जशी सेवा तशी माझ्या आईची. हे कलियुगातलं जे देव जे माझे बायको. पुढचं कळालं? हा, लवकर या.
ते वाढवदार बघायला मी घुसालीत बिन चालीत मी घुसालीत मी विठाला विठाला हरे हरे बायकोला सांगितलं तुमच्या आईची जशी सेवा तशी माझी आईची. आता कलियुगातलं ह्यानं मोटर ह्यानं मारुती कार घेतली पळत गेला सासूबाईला गाडीत बसलं. कुणाला? सासूबाई आणली तर उद्बत्ती छाप होती. कशी? हो म्हणा की उद्बत्ती छाप. ह्याची आई गुबगुबीट आमच्या रानबा महाराजासारखी. आता किती दिवस सेवा केली असेल घरच्या म्हातारीची? लई लई 1 महिना. एका महिन्यात ठुस फुस ठुस फुस. घरची म्हातारी अशी होती अशी झाली आणि सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीट. आपल्याकडे म्हणाय लाडू झाले घट. सासूबाई पडली लट. म्हातारी हालना डुलना. ह्यानं डोक्याला हात लावला. ह्यानं विचार केला माझी आई अशी होती अशी झाली. सासूबाई उद्बत्तीच्या गुबगुबीत कशी काय? आणि कोणी असो आमदार खासदार कीर्तनकार बायको पुढे गपगार काही चलत नाही हो. आता बघा तुम्ही बरेच कीर्तनकार इथं कमर बांधली ना. जगात करू तुकाराम महाराज आजच्या अभंगात काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा तुम्हाला कब्बर चहा मिळत नाही. आमदार खासदार इकडे आले ना येत्या 5 वर्षात तुमची वाटत लागली पाहिजे. घरी गेल्या तिरी बिच्ची पण विरी बिच्ची पण. बायकोला बोलून घेतलं इकडे या म्हणे का तुमची आईची सोय करा तर माझी मी राहणार. हिनं सांगितलं अवकाळी पाऊस पडलाय म्हणला वातावरण बिघडलंय. रात्री नगरला औरंगाबादला पडले थोडं थोडं. हे अवकाळी पावसाचा काय भरोसा नाही. नदीला पूर आलाय. माझी आईची सोय लावतो. कुणाची? आईची. रात्री उठला आईची वाट डोक्यावर घेतली टकाक 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 असं. जशी बाग नेली तशी नदीत. पण मुद्दा डोक्यात ठेवा दुसऱ्याचं वाईट केल्यास आपलं झाल्याशिवाय राहत नाही. आता पुढचं आहे जशी बाग नेली तशी नदीत. रानबा बाबा म्हातारी जय हरी लिंबाच्या वरी कोल्डी फाट. म्हातारीच्या हातात लिंबाचा फाटा आला. अवकाळी पाऊस 2 ते 3 तास पूर्व सरला. आमुष्याची रात्र चोरी करण्यासाठी आली. ती प्रत्येक चोराजवळ इतकालं सोनं. इतकालं म्हणा की द्यायचं का घ्यायचं? प्रत्येक चोराजवळ इतकालं. म्हातारी लिंबावर चोर खाली. एक जण म्हणला माझा हिस्सा करा. दुसरा म्हणला माझा करा. तिसरा म्हणला माझा करा. म्हातारीनं वरून बघितलं. म्हातारी म्हणली माझा हिस्सा करा रे. होय आराट्या वराट्या खराट्या. कुणाचं धोतर पिटलं कुणाचा पॅन्ट फाटला लाख पळा. भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात नाहीत. आणि खरं भूत दिसलं सोनं तिथं चांदी तिथं. होय म्हातारी लिंबावून खाली उतरली. कुठून? लिंबावून. म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडे होतं. किती? 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं. किती फाडलं? 3 वार फाडलं. खाली किती राहिलं? तवापासून झाले 6 वार. पुढचं सांगत नाही. 3 वार लुगडं घेतलं. सोनं चांदी होतं ते गटुड्यात बांधलं. लक्ष देऊन ऐका. आता सोनं चांदी घेऊन आई कुठं जाणार? लवकर बोलायचं. कुठं जाणार? वा काही बाहेर उभा राहून ऐकायलेत काही आत बसलेत. एवढं वाक्य घेऊन जा. नक्की सुंदरकांडाची सांगता होईल आणि खरं नगर भोजन होईल. आपण आपल्या माय बापाला जीव मारायचे जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मारणारे आपले माय बापच आहे. माय बाप. तुम्ही कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा. तुम्हाला कुत्र चावल्याशिवाय मरत नाही. माय बापाला भाकर फेकून टाका. मायबाप आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. सबसे बड़ी है माँ पगले. सबसे बड़ी है माँ. टाळी वाजवा. सबसे बड़ी है माँ पगले. सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नाही है. टाळी वाजवा. टाळी वाजवा. टाळी टाळी टाळी. सबसे बडी है माँ. सकल तीर्थाची अधुरे. एका माता पितरी माय बाप केवळ काशी. लेकुराचे हित वाही माऊलीची मातेची या चित्ती. अवघी माऊली नामा म्हणे माय बापे. अवघी टाळी टाळी. माँ से बढ़कर कोई नहीं है. दुआ देती है माँ. सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है
ताप दिला कडे हे मी आलं तसं 2-4 उडी केली तर विढाला विढाला खरं सांगता बऱ्याच महाराजाला कळत नाही ते जवळ येऊन बसलं तरी ती महाराजाला का पाणी ते इमानदार मी जवळ आल्या मला कळू येते ना काय केले ते विढाला विढाला खरं सांगा आणि भाऊ उशीर झालाय तुम्हाला बरं वाटत का नाही हो म्हणा की नाही कैलास बाबा बरेच महाराज म्हणते मग लई रंगलं वाटतं भाजण्यानं पाळलं कीर्तन तू का गांजा वडा गेला ही कुस्ती आहे कीर्तन पाडायला विठाला विठाला बडी हे पा एवढं वाक्य बोलतो आई मग सोडतो बरं का लक्ष द्या आपला बाप कसाही असू द्या आपल्या घरामध्ये धाक आहे आणि आपली आई कशी बी असू द्या आपल्या घरामध्ये प्रेम जिवंत आहे काय महाराज विनोद म्हणून बोलत नाही खरंच सांगतो कैलास बुवा आई जिवंत आहे तोपर्यंत आपण 2 वाजता घरी जायचे किती रात्रीच्या 2 वाजता 2 वाजेपर्यंत वाट कोण पाहते आई झोप लागत नाही तिला वाट पाहते आणि तुम्ही 2 वाजता दार वाजवायचं थाटकन उठते हातात काठी असली तरी जवळ येते बाळा इतका उशीर तू जेवलास का रात्रीच्या आपल्या 2 वाजता जेवणाची चिंता करणारी आपली आई असते आई असते आणि आई गेल्यास कोण असते हा बाई आई वेगळी बाई वेगळी आई प्रेमाची वाट पाहते मुलाची वाट पाहते आणि बाई वाट पाहे पाकिटाची आवडी विनोद म्हणून बोलत नाही तुम्ही रात्रीच्या 2 वाजता घरी जायचं आई गेल्यास दार वाजवायचं लेकरू जवळच असतं मम्मी पप्पा झोप झोप कुठेही बोंबलं थिंडत आहे झोप 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 आई गेली प्रेम संपलं बाप गेला आपल्या जीवनातला धाक संपला म्हणून बरेच लोक म्हणतात अरे त्याचा बाप होता तर काय घरात धाक होता बाप गेला तसं मोक्कार घर सुटले म्हणजे बंधनच नाही ऐका सोन्या चांदीचं गोटोडं डोक्यावर घेतला टकाक 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 असं दार वाजवलं उठा रे सुनाला वाटलं सासू भूत होऊन झाली तुका म्हणे त्याचे कळले आम्हा सून पळाय गेली पलंगाच्या खाली पडली तगडत मोडलं पण मुलाला विचार केला माझी आई मला दगा देणार मुलगा पळत गेला आणि गळ्याला मिठी मारली आई का बाळा तुला नदीत नेऊन टाकलं होतं तू वाहत गेलती सोनं चांदी घेऊन जिवंत होऊन घराकडे कशी आलीस आईनं सांगितलं बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनच घेऊन आला काय घेऊन आला सोनं सोनेवाले बेचेन हे एक अंगठी असली तर मंदिरात येत नाही बाहेर तंबाखूला चुना लावते इतकं सोनं ह्यानं विचार केला माझी म्हातारी आई नदीत टाकली इतकं सोनं आणलंय म्हणला बायकोचं तरुण आहे बायकोला नदीत टाकल्या सोनं किती आणील झोपच ये ना रात्री उठला बायकोची बाट डोक्यावर घेतली टकाक 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 असं जशी बाद नेली तशी नदीत जय हरीण बायको समुद्राच्या मोरी डबल भागारी आली होय पण मुद्दा डोक्यात ठेवा आई इमानदार होती म्हणून सोनं चांदी घेऊन घराकडे आली बायको लबाड होती म्हणून समुद्राच्या खाली गेली अडीवान करायला दुसऱ्याचं वाटोळं करायचं ठरवल्यानंतर आपलं झाल्याशिवाय राहात असा विचार करायचा करावू टावूटी सारा सार विचार चला 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 सारा सार विचार सार विचार करा
दुसऱ्याच वाईट करण्याचा विचार करायचा. अनेकाच्या घाते ज्याचे निवतील चित्ते, अनेकाच्या घाते मानिता संतोष. सुख दुःख दोष अंगी लागे, पण काही गोष्टीचा विचार करायचा नाही. दुसऱ्याच वाईट करण्याचा विचार करायचा नाही, पण काही गोष्टीचा एक बारच कैलाच बुवा, लग्न करण्याचा जरूर करावा एकदा. हा, दुसरी करण्याचा नाही. काही जण म्हणतील एकीनच बरगाड्या उघड्या केल्या आणि दुसरी न करावी बाई, भंड फजिती होईल. वभात यशद्वारा जाईल बायकाच्या, एका पुरुषा दोघी नारी पाप वशे त्याचे. जाऊ द्या, मी दुसरी करू नका म्हणून केलेली कुणा सोडून देऊ नका. लग्न करण्याचा विचार जरूर, पण दुसरी करण्याचा नाही. पण काही गोष्टीचा विचार सतत. क्षणोक्षण हाची करावा आहे मी हा कोण करावा, मी तो वासुदेव तत्वता वळो येईल. विचारिता विचारा वाचून न पविजे, असा विचार सतत सारासार विचार करा. केव्हा उठा उठी म्हणजे लवकरात लवकर. अरे विचार करा. 3:30 वाजत आली, स्वयंपाक तयार झाला. हा, आम्हालाही जांभळ्या आल्या. विचार करून नेमकं काय करावं. तयाच्या चिंता नामधारा निर्जल संकट, नामधारा निर्जल संकट. तयाच्या चिंता निर्जल संकट, निर्जल विचार कुणाला विचार नाही. आता बऱ्याच जणांना वाटलं कीर्तन कवा सुटलं घर कवा घटल. विचार नाही असे माणसे. विचार करून काय करावं. नामधरा कंठी कुणाची? विठोबाची. त्याचं नाम कंठा धारण केलं, चिंतन केलं. तयाच्या चिंतने निर्षेध. जाऊ द्या, आता मला टाइमवर सोडायचंय. त्याला नावाची आवड आहे. अनिल भाऊ, याने घ्यावे त्याचे नाम आणि तिशी करणे याचे काम. खरं सांगा, व्यवहारात लक्ष देऊन ऐका. तुमच्या मंडळीनं तुमचं नाव घेतल्यास तुम्हाला आनंद वाटते का नाही? उगं म्हणा महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून, महादेवाच्या पिंडीला बेल टाकते वाकून. आमचे अनिलराव गीते यांचं नाव घेते आजच्या कीर्तनकाराचा मान राखून.
गुदगुल्या झाल्या का नाही हो म्हणा. किती नावाला लई किंमत आहे हो बाबा. तुमचं नाव काय? हा प्रभू बाबा. म्हातारी का? म्हातारी म्हातारी नाव घेतल्या खुश झालं. उग प्रभुवानाच्या म्हातारीनं म्हणा आदल्या मधल्या घरात मान हालाली. आदल्या मधल्या घरात ठुलं होतं पिटलं. प्रभुवाना म्हातारपणी माराय उठलं तर कष्टात पिटलं म्हणून. इमानदारीने खरं सांगा तुम्हाला गुदगुल्या झाल्या का? अरे नाचका देहाचं नाव घेतलं तर इतका आनंद होतोय. त्याने हाती व दिला दान ज्याने हाती व दिला तयाचे करे न चिंतन तयाचे करे न चिंतन जग जीवन नारायण जग जीवन नारायण काही गुण तयाचे जोया ठेवर याच्या तरी. तसं चिंतन केल्यास तसं भजन केल्यास हाके सरीस उडी आलोनिया आयुष्य कृपावंत कोण ऐका ना मधरा कंटे ठोपाचे काय त्या उरली येगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी धरीला कृष्ण अवघाजेनी. जाऊ द्या आता सोडायचे 5 मिनिटात बोलतो. कैलास बुवा तयाच्या चिंतन देवाचं चिंतन केलं आपल्यावर केवढंही संकट असू द्या देव निवारण केल्याशिवाय राहत मागे पुढे उभा निर्वाणी गोविंद जैसा केला. जाऊ द्या 1 मिनिटात बोलतो. मला वाटतं पांडवाचा यज्ञ चालला होता. कुणाचा? पांडवाचा. रानबा बाबा हे दुर्योधनाला कळालं. कुणाला? दुर्योधनाला. दुर्योधनाच्या जातीची माणसं अनेक संपले त्यानं आपलंही चांगलं केलं नाही दुसऱ्याचं होऊ दिलं. जेने नाही केली आपली सुहित आणि पुढील असा घात इच्छित तशी. काही माणसं लई इच्छित तर कायला एकाला खोकला लागला होता. खोकला रानबाबा ते कुठे गेले खोकलू लागलं. त्याचा खोकलाच नाही ना कुठेही त्याचा दणकाच. आणि खोकलत कुचरवट्यापाशी आले. कुठं? इथं कुचरवाट आहे की आहे ना. हा कुचरवट्यावर महात्मेच असते. महात्मेच गाता पाठ असणारी ज्ञानशील पाठ असणारी कुचरवट्यावर 2-4 बसले. हे जवळ गेले आणि एक माल घेतलेला तिथंच होत. माल घेतलेलं हे खोकलाले. ते म्हणला का म्हणून खोकलाला असं. हे म्हणला 50,000 घातले पण खोकला काही जाईना. ते माल घेणारा म्हणला तू पागल आहेस. म्हणला पागल. तुला 50,000 घालायला सांगितले कुण? कळालं बघा इकडे बऱ्याच जणांना कळाले. तुला 50,000 घालायला सांगितलं कुण? अरे थोडा माल घे थोडी दारू पी खोकला जाते. हे म्हणला 50,000 घालून खोकला जाणार. तू सरळ म्हणाला दारू पी खोकला जाते. माझा अनुभव आहे म्हणला. मी सतत पितो. मा बंगला गेला माझी जमीन गेली माझी बायको गेली मी जाण्याच्या मार्गावर आहे म्हणला. आणि तो खोकला तर किरकोळ आहे. याला दुर्योधनाच्या जातीचे म्हणायचं. हे ना आपलंही चांगलं केलं नाही आणि दुसऱ्याचं होऊ दिलं. हो म्हणा की होऊ दिलं नाही. हो कळालं पांडवाचा यज्ञ चाललाय. दुर्योधनाला दुर्वास ऋषीला बोलवलं. 4 महिने सेवा केली. किती? 4 महिने. वरंबुरी प्रसन्न बोल. दुर्योधना काय आपली इच्छा आहे? दुर्वास ऋषी प्रसन्न झाली. दुर्योधनानं सांगितलं स्त्रियानं थाली दिली. पांडवाचा यज्ञ आहे. दिवसभर अन्नदान चाललंय ज्ञानदान चाललंय. रात्री 12 वाजता जा आणि पांडवाचं सत्वहरण तयाच्या चिंतने सांगालोय. सत्वहरण करा. दुर्वास ऋषी म्हणले दुर्योधना तुझं नाव बी आणि करणे बी. एकाला म्हणलं तुमचं नाव काय? म्हणला गंगाधर. आंघोळ नाही महिनाभर. काय हेंडगा. एकाला म्हणलं तुमचं नाव काय? म्हणला प्रकाश. दिवसा बॅटरी घ्यावं लागते. प्रकाश कुठं आहे? हे तरी बरं आहे. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय? म्हणली निर्मळा. आणि घरादाराला बुरा आला. महिन्याला एकदा धाडी ती काय निर्मळा. अरे नाव बी तसंच पाहिजे. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. नावात बी किंमत असते. हो किंमत असते. दुर्योधनाला सांगितलं दुर्योधना तुझं नाव बी तसंच आणि करणी बी. अरे माझ्यासारख्यानं पांडवाचं सत्वहरण करून काय होईल? पांडवाचा अधिकार पाहाती पांडवो
अखंड वनवासी परित्या देवासी आठवीत रे ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी रे काय अधिकार आहे? अरे जिथं देव काम करतोय तिथं माझ्यासारख्यानं काय होईल? कोण म्हणू लागलं? दुर्वास ऋषी दुर्योधनानं अशा भाया माग सारल्या. पुन्हा दुर्योधन माझं अन्न खाले, मला ब्रह्मज्ञान सांगता, मला उपदेश करता, मला हिताच्या गोष्टी सांगता, असे हात वर केले. तुम्ही जर तिकडे गेले तर बरं, नाही तर तुमचं काही खरं ऐका गडी. विनोद म्हणून बोलत नाही. 4 महिने अन्न दुर्योधनाचं खाल्लं म्हणून दुर्वास ऋषी सारख्या महात्म्याला काम करावं लागलं. म्हणून माझी विनंती आहे, उपवासी मरायची पाळी आली तरी चालेल, चांगल्याच्या संगतीत आपण उपवासी मरावं, पण वाईटाच्या संगतीत गुलाबजाम खाऊ. चांगल्याच्या संगतीत उपवासी राहावं, सज्जना संगती करावा उपवास, आणि दुर्जनाचा गोड घास खाऊ नाही. वाईटाच्या संगतीत काही खायचं नाही. जैसा खाया अन्न तैसा होय मन, जैसा पिया पाणी तैशी होय वाणी. दुर्वास ऋषी निघाले. दुर्योधनानं दम टाकला. 60,000 शिष्य. दुर्वास ऋषी मध्यप्रहार दार वाजवलं. भीम नकुल सहदेव सगळेच पडत आले. कोण? दुर्वास ऋषी. तुम्ही काय इच्छा? भोजन. मध्यप्रहार आहे. द्रौपदीने सांगितलं मी चिंता करू नका, धर्मा पाही भीमाकडे. धर्म एकूण एकाकडे पाहू लागले. द्रौपदीने सांगितलं चिंता करू नका, तुका म्हणे पतिवर्ता, तिची देवावरी पतीची या मता अनुसरोनी अशी पत्नी असा पहिला रुवा. मी एका मित्राला भेटायला गेलो, ती घरी नव्हतं. मी लांबूनच म्हणलं वहिनी महाराज कुठे गेले? ती म्हणली ती गेली चुलीत. म्हणलं बाबू बाई महाराजाला चुलीत कोणती, आपल्याला मुरीत कोणती? मी दिसाईत काही का लाग पडाय. अरे पत्नी कशी पाहिजे? द्रौपदीने सांगितलं चिंता करू नका, मी आहे. लाजर को तुम मेरी प्रभुजी लाजर को. दुर्वास ऋषीला सांगितलं जा गंगेवर, या आपलं कीर्तनच असं आहे. हा उडाला दुर्वास ऋषीला सांगितलं मध्यप्रहार आहे, तुम्ही ब्राह्मण आहात, या टायमाला भोजन करा बघा. त्यांना तिकडे काढून दिलं. इकडे धावा केला. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया वेळ का सकया. काना धाव कृष्णा धाव रे लवकरी. काना धाव कृष्णा धाव रे लवकरी. संकट पडल लय भारी, संकट पडल लय भारी. कृष्ण धाव रे लवकरी, कृष्ण धाव रे लवकरी. संकट पडल लय भारी, संकट पडल लय भारी, संकट पडल लय भारी. तू आमचा कैवारी आले मित्र निवारी. टाळी वाजवा टाळी. अरे धावा सुरुवात केला. काना धाव कृष्ण धाव रे लवकरी. संकट पडल लय भारी, संकट पडल लय भारी, संकट पडल लय भारी. काना धाव भूक लागली रे.
3:30 वाजले. नाही 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 काना धाव कृष्णा धाव त्याला काय न सांगता तुम्हा कळो येते बस भगवान परमात्मा धावत निघाले. गरुडाने विचारलं कुठं बोलायचं नाही लवकर चल. गरुडाचा एक कमी पडला तोरा झाली गरुडा टाकी येले मागे आणि द्रुपतीच्या लागे. भगवान परमात्मा हजर झाले. बोल द्रुपती. गुडघ्याला कळा लागल्या. बोल बोल काय आपली इच्छा बोल. देवा 60,000 शिष्य दुर्वास ऋषी भोजन मागतात. ह्या टायमाला भगवान म्हणले तुला माहिती आहे दिशी तेव्हा घेशी ऐसा अशी मोठं पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला मिळाला नाही. बघ माझा सभा माहितीये मला खाला काहीतरी दे. द्रुपदी म्हणू लागली बरं आहे का एकादशीच्या घरी शिवरात्र गेली नागव्यापाशी रानबा बाबा नागव्यापाशी उघड गेलं फिर रात्रीवान गेलं. देवा काही धर्मा घरी नविळेची अन्न मागी भाजी पान द्रुपतीशी काय सांगाव महाराज. अरे देवा आमच्याच घरी नाही तुला कुठलं द्यावं. बघ द्रुपदी एखादं पान असेल त्या एक थालीला लागलेलं पान होतं भाजीचं देवानं खाल्लं तयाच्या चिंतने निर्शेल काय नो हे केले करशील तरी नो हे काही राईचा डोंगर चिंतने चिंतने तद्रुपत काळ साराबा चिंतने काळ साराबा चिंतने एकांत वासी गंगा. बस एक पान न खाल्लं ढेकर दिला. आता त्याला काय करता येत नाही. चपाती वरण भात भाजी बासुंदी कोणाला पाणी सोडू देऊ नका. पापड भजे फिजे सगळं तयार झालं. देवाचं चिंतन केलं असं आणि तिकडं वैष्णवी माया निर्माण केली. तैचे पोट गच कुणाची दुर्वास ऋषी 60,000 शिष्य उघडे झोपले होते. घर घर भीमाला सांगितलं भीमा जा उठून आण. एकही उठना जागेवरच म्हणाले कोण आलाय कोण आहे कोण आहे. त्याच्यातला एक म्हणला भीम आहे म्हणला बाबो हो हो आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही रे आता. एकही उठताना बी अवस्थेत होते. पोट गत झाले झोप घोरू लागले. भीमानं उपरनं आतरलं. भीमाचं उपरनं का आपल्यासारखं होतं का. एक उपरण्यात 100 बांधली आणि उपरनं आवळाय गेल्यास अवस्था इगळीच पोट गत झाली. काहीच्या तोंडातून मार भारी येऊ लागला. पुढचं काय सांगत बसू. तसेच आणले पंक्तीला बसवले. महाराज सुरुवात झालं. ओम सहनावतु सहनो भुनाक्तो सहिर्यं कर्वावहे तेजस्विनामुदितमस्तु महाविदिशावहे. ओम धान्य 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 वदने कवळ घेता म्हणा म्हणा सजावन होते जीवन करे जीवित्वा उदर भरणे नोहे. पुंडरी हरी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की हर 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 हर. शेतातले म्हणू लागले म्हशी बांधा रे लोक पंक्ती बसल्या काय की. सुरुवात झालं सुरुवात जेवायला. आता काय धर्माच्या घरचं अन्न हो खाता खाता म्हणू लागली. काय धर्मा घरचे अन्न पर्या फुले उदरे लहान. एक म्हणला बापरे काय देवानं घोटाळा केलाय. एक तोंड दिलंय 2 दिले असले तर. एक म्हणला बुकी नाही म्हणला का अरे एकानं तर एवढी वाट लावली आहे म्हणला आणि तू 2 म्हणालास. हा एकाच्या तोंडात जिलाबीची पुंगळी जिलाबीची कडी इतकी चांगली झाली ती कडी बाबा इतकी कडी झाली ती चांगली झाली. कडी कडी येऊ दे पुढी पुढी येऊ दे पुढी येऊ दे. शेजारचा म्हणला कडी कुठं घालणार जिलाबीच्या पुंगळीत घालून तर होणार म्हणला. तर मी का सांगालो तयाच्या चिंतने निर्शेल तराला दुर्घट. देवाचं चिंतन केल्यास अर्जुनाची गुढी धुतली अनंते आणि संकटे बहुत. केवढे संकट येऊ द्या त्याच्या ताकद आहे निवारण करण्याची. तराला दुर्घट भवनाम सिंधू ऐका भवनाम संसार सिंधू म्हणजे समुद्र. आता तुम्ही सगळे सुज्ञ माणसं आहे खरं सांगा तुम्ही समुद्र पाहिलाय ना. हो म्हणा की लवकर पाहिलाय ना. समुद्रात पाणी किती आहे काय सांगा. समुद्राच्या पाण्याचा अंत सांगता येत नाही. तसं जन्मरूपी मृत्यू या दुःखाचा अंत सांगता येत नाही. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पालन उल्लंघने सामर्थ्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम. त्याच्यातून तराला दुर्घट
महाराज आठ कोणतीच नाही जन्मून या कुळी वाचे समरे राम धरी हाची नेम आहारनिशी कोणत्याही कुळात जन्माला या जन्म हो का भले ती याती परीन चुको हरी ती नित्यनेम आम्ही ते प्राणी काही नित्यनेम आवीन अन्न खातो महाराज असा जर आम्ही नित्यनेम केला फायदा काय तुका मने कोटी कुळीता पुण्यता तुका मने
उशीर झाला होईल थोडा त्रास पण गुण हमखास अनिल भाऊ त्यांना थोडा त्रास झाला म्हणून 500 वाढवा उगा केला इशारा विनोद म्हणून सांगितलं आणि मी विनोदानं सांगतोय हे सगळे आहेत पण आम्ही येत नाहीत आम्हाला गांजा बुडाला मी उगा विनोदानं सांगतोय कैलास भाऊ एकाला गुलाबजाम पाहिजे होते ती गेला हॉटेलमध्ये एक गुलाबजाम हे राट्या घेणारा म्हणला गुलाबजाम केवढ्याला दिला देणारा म्हणला 10 रुपयाला एक पण घेणारा लय हुशार होतो घेणारा म्हणला पाक कसा आहे पाक देणारा म्हणला फुकट घेणारा म्हणला गुलाबजाम राहू देऊन पाकच दे झोपले काय टाळी वाजवा कळाला मला सांगा गुलाबजाम असला तर पाक हो तसे सगळे आहेत पण आम्ही आहेत टाळी वाजवा अगदी प्रेमानं उपस्थित राहिले तुमच्या सर्वांच्या कार्यक्रमाची गीते परिवाराच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविली तैशी केली कट कट वा कोडी कानीट देवलाने काय सांगाव महाराज झोपा बस त्याचं चिंतन केल्यास तुका म्हणे कोटी कुळीती भावे गाता गीत निर्शेल संकट भावे गाता गीत तराल दुर्घट भावे गाता गीत आनंद वाटला आता सेवा सुटली तर मला पाठीमागे येऊन सांगितलं देवमाची आरती म्हणा आता येत्या 21 तारखेला आपल्या परिसराचं वैभव परळी काही दूर नाही आमचे देवईमाय नळदकर महाराज एक बाई स्त्री झाली पण आज जन्म ब्रह्मचारी निष्कलंक ब्रह्मचारी जीव पतीने विचार केला काहीतरी करते म्हणून आव्यात टाकलो कुंभार होत्या आव्यात टाकलो पण आव्यातून जशाला तशा निघाल्या जशाला ही पतिव्रतेची ताकद असते येत्या 21 तारखेला एकादशीला त्यांची पुण्यतिथी आहे आणि यांना मला इशारा केला मना म्हणतो थोडक्यात जय देवी जय देवी जय देवय माय माते देवय माय माते वाळू आरती मन भावती ते देवय माय होत्या दारी गेले पाहून गावोगावीच्या मुखामतैन दिले लिहून 11 वाजता देह ठेविला निर्मळ पाहिन मार्वतराव महाराजाला कीर्तनात कळाले गावोगावी खबर कळाली लांब दूरवरी गंगेचं पाणी आणलं 5 घागरी नळात विळत दोन्ही गावाचा झाला शेमेळ सूर्य उदय होता घातली आंघोळ तुळस बुका टाकू लागले तवांगणावरी मकर करोनी नेऊन बसिले मारवती समोरी मार्वतराव महाराज लगभगाले वाजले 8 गावोगावीचे संत जमले कीर्तनात थाट झेंडे आपदागिऱ्या उभारा वाद्यांचा रंग 4 बाजूला 4 बांधिले केळीचे खांब 4 वाजता दहन दिलं नारळ कापूर मार्वतराव महाराज चालून गेले लांब दूरवर विशेष महिमा काय तुमचा वर्णू पामर अशी समाधी बांधलिया देवी समोर अवघे तीर्थ करून शिन्या झाले असे सार देवय माय होऊन बसल्या देव अवतार आयतवार कुणवाला भार्या करीती गुण येऊ द्या पुढे भंडाराचा डबा दर्शन घेऊ द्या असं ब्रह्मांड भरून गेलं राहिली कीर्ती माझ्या देवय माईला तुम्ही कराव आरती पांढर पातळ नेसून आल्या अंगात कोणचोळी माझ्या देवय माईची मूर्त दिसन सावळी कानात काड्या वजिरटी गळ्यामध्ये पोत माझ्या देवय माईची मूर्त कापराची जोत हाती काकन दंडी कोपऱ्या बेल्याचा झनकार देवय माईचं दर्शन घेता होईल तुमचा उदार पुण्यतिथीचा नेम केला पाहून एकादशी सूर्य उदय होता तुम्ही सोडा द्वादशी अशी आरती जोडलिया शोधून निर्मळ नरहरिदास चरणी लागले इलास महाराज चरणी लागले करावा सांभाळ जय देवी जय देवी जय
देवय माय माते पंवाळू आरती मन भावती ते देवय माय माता की सद्गुरु मोतीराम महाराज की गोरे मारोतराम महाराज की गोरे सोपान काका महाराज की अरे 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 अनिल भाऊ तुम्ही सगळे आहात तरुण, तुम्ही सगळे आहात तरुण, तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. हा कोणताही पारमार्थिक कार्यक्रम रमेश भाऊ असा चांगला घ्या करून, नक्की तुम्हाला हनुमंतराया आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील. वा हात वर करा, हात वर करा. हा सगळे करा सगळे. हा चहा पिऊन येतो. रखो भाई जय गोपाल जय गोपाल जय जय गोपाल जय जय गोपाल हरि ज्ञानेश्वर हरि ज्ञानेश्वर